नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग कशा करायचे अशा पद्धतीच्या शॉर्टकट्स आपण बघितलेल्या आणि ज्याची मला अपेक्षा आहे की तुम्ही त्याचा सराव केलाही असेल. तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार, तर या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ कसं काढायचं ते आपण बघणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता वर्गमूळ काढण्यामध्ये सुद्धा आपण मागच्या व्हिडिओ सारख्या दोन स्टेप केलेल्या आहेत. काय दोन स्टेप केल्या आहेत, तर पहिली स्टेप अशी केली आहे की वर्गात ज्या संख्यांचे वर्गमूळ काढायचे आहेत त्या संख्यांच्या एका स्थानी 5 असलेल्या संख्या आणि दुसरं वर्गमूळ अशा पद्धतीने काढायचे की ज्या संख्यांचे वर्गमूळ काढायचे आहेत त्या संख्यांच्या एका स्थानी 5 नसलेल्या संख्या. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पहिला मुद्दा बघणार आहे काय की एकच स्थानी 5 असलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. ठीक आहे, तर आता चला पहिलं गणित बघा. पहिलं काय म्हटलं आपल्याला की 1225 चा वर्गमूळ काढायचा आहे. काय करायचं आहे, 1225 चा वर्गमूळ काढायचा आहे. आपण हे पहिल्या टाप बघणार आहे की ज्यांच्या सगळ्या संख्यांच्या एका स्थानी काय आहे 5 असणार आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीच्या संख्यांचा आपण वर्गमूळ काढणार आहे. तर चला आपण पहिल्यांदा बघूया. पहिल्या संख्या जर तुम्ही इथं नजर टाकली तर तुम्हाला काय दिसतं, आपल्याला दिसतंय की 1225 चे वर्गमूळ काढायचं. तर मित्रांनो तुम्ही काही काम करायचं नाही, तर तुम्ही फक्त सुरुवातीला एकच काम करायचं की जिथं जिथं 25 दिसतं त्याला टिक करून ठेवायचं. किती, जिथं जिथं 25 दिसतं त्याला काय करायचं आहे, टिक करून ठेवायचं आहे. तर चला बघा, मग काय होतंय, आता हे 25 आलं तर ह्या 25 चं वर्गमूळ किती येतं, तर 25 चं वर्गमूळ येतं 5. म्हणजे 25 चा विषय आपण आता संपवलेला. आता पुढची संख्या किती राहते, तर पुढची संख्या राहत्या 12. मग मित्रांनो आता काय करायचं, तर 12च्या अशा पद्धतीचे दोन अवयव पाडायचे की ज्या संख्या एकदम जवळ असणार आहेत त्या. म्हणजेच काय, आता हे जे 12 राहणार आहे ना, त्या 12चा अशा दोन संख्या ओळखायच्या, म्हणजे अवयव शोधायचे की ज्या दोन संख्या चिकटून पाहिजे. आता 12च्या बघा कुठे कुठे येते, 12 गुणिले 1 असतं, परत 2 गुणिले 3 गुणिले म्हणजे काय 6 दुणे 12 असतं आणि 4 त्रिकोण 12 असतं. मग लगत लगत कोण आहे, 4 आणि 3 आहे. मग ह्याचा अवयव काय पडले, तर 4 आणि 3 याचे अवयव पडलेले आहेत. आणि ह्या 4 आणि 3 मध्ये लहान संख्या कोण आहे, तर लहान संख्या आहे 3, म्हणून ही 3 आपण इथं लिहिली 35. म्हणजेच काय की 35 चा वर्ग म्हणजे 1225 आला आणि 1225 चे वर्गमूळ म्हणजे 35 आलं. अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. समजलं का मित्रांनो. चला पुढचं पण आपण गणित बघू. पुढचं बघितल्यावर नंतर पण तुम्हाला सुटेल. पुढच्या गणितामध्ये काय म्हटलंय की 3025 चा वर्गमूळ काढायचा आहे. पहिली स्टेप तीच, 25 चं वर्गमूळ किती येतं, 5 येतं. राहिली किती संख्या, 30 ही संख्या राहिली. मग 30 संख्येचा अवयव असं पाहा की ज्या दोन संख्या एकदम चिकटून असणार आहेत. मग इथं काय येतं, 30 मध्ये येतं, तर 6 पंचे 30 येतं, म्हणजे 6 आणि 5 येतं. मग यांच्यामध्ये लहान संख्या कुठल्या आहे, तर यांच्यामध्ये लहान संख्या आहे 5, म्हणून आपण इथे लिहिणार 5. म्हणजेच काय की 3025 चा वर्गमूळ आला किती, 55. ठीक आहे, तर आता पुढची संख्या बघा. पुढच्या संख्येमध्ये काय म्हटलंय की 5625 चा वर्गमूळ काढायचा आहे. परत तेच 25 चं वर्गमूळ किती येतं, 5 येतं. पुढे राहिली किती संख्या, 56 संख्या राहिली. मग 56 संख्येच्या अवयव असे पाडा की ज्या दोन संख्या एकमेकांच्या लगत असणार आहेत. मग त्या येतात 8 7 56, 8 7 56. मग लहान संख्या कुठे आली, तर लहान संख्या आली 7, म्हणजे इथे येणार आहे 7. म्हणजेच 75 चा वर्ग इथं आला 5725 आणि 5625 चं वर्गमूळ किती आलं, तर ते आलं 75. तर अशा पद्धतीने आपण पुढचं सोडू. चला पुढे काय म्हटलं बघा, तर पुढे म्हटलं परत त्याच आहे की 7225 चं वर्गमूळ काढायचं आहे. मग 25 चं वर्गमूळ किती आहे, 5 आहे. राहिली किती संख्या, 72 राहिली. मग 72 चे परत अवयव शोधा की ज्या दोन संख्या एकमेकांच्या सोबत आहेत. तर बरोबर आहे तुमचं, काय तर 8 9 72 आलं. मग ह्या दोघांच्या मध्ये लहान कुठलं आहे, तर लहान आहे 8. मग इथं काय येणार आहे, 8 येणार आहे. म्हणजे 85 चा वर्ग आला 7225 आणि 7225 चं वर्गमूळ आलं 85. अशा पद्धतीने. आणि आता मित्रांनो तुम्हाला मी ही एक संख्या तुमच्यासाठी ठेवत आहे, ज्याचं उत्तर तुम्ही मला कळवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर चला आपण आता हा पहिला टाइप संपवलाय, काय की ज्याच्या एकक स्थानी काय होतं, 5 ही संख्या होती आणि त्या संख्यांचं आपल्याला वर्गमूळ काढायचं होतं. आता आपण दुसरा मुद्दा असा बघणार आहे की ज्याच्या संख्येच्या एकक स्थानी 5 ही संख्या नसणार आहे आणि त्यांचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. तर त्यातली आपण पहिली संख्या बघूया. पहिली संख्या कुठली आहे, पहिली संख्या आहे आपली वर्गमूळ काढण्याची 4489 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. चला मित्रांनो, आता हे वर्गमूळ काढण्याच्या अगोदर ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 नाही अशा संख्यांचे वर्गमूळ काढण्याच्या अगोदर तुम्हाला हे दोन चार्ट पाहिजे आहेत. हे जर दोन चार्ट पाठ नसतील तर तुम्हाला हे करणं जमणार नाही. मग काय करायचं याच्यासाठी, तर याच्यासाठी एकदम सोपी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. सर्वप्रथम इथे काय लिहिलंय, की सर्वप्रथम इथे लिहिले की वर्ग काय, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. हे तर सर्वांना पाठ आहे. मग आता राहिला विषय काय, तर इथं बघा, इथं काय लिहिले संख्या, म्हणजे 1 चा वर्ग किती असतो, 1 चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं, 1 येतं. 9 चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी किती येतं, 1 येतं. समजलं. परत 2 चा वर्ग केल्यानंतर 4 येतं. 8 चा वर्ग केल्यानंतर 8 च्या वर्गाचे केल्यानंतर एकक स्थानी किती येतं, 8 येतं. कारण बघा इथं संख्या आणि त्या वर्गाचे एकक स्थान आहे. कारण या संख्येचा वर्ग केल्यानंतर 8 8 64, मग 64 मध्ये एकक स्थानी काय आलं, 4 आलं. परत 7 चा वर्ग केल्यानंतर 49 येतं. 49 चं एकक स्थानी काय आलं, 9 आलं. परत 6 चा वर्ग केल्यानंतर 36 येतं. 36 च्या एकक स्थानी किती आलं, 6 आलं. म्हणजे संख्या इकडे आहे आणि तिचा वर्ग केल्यानंतर येणाऱ्या एकक स्थानची संख्या कोण आहे ती इकडे लिहिलेलं आहे. म्हणजे काय बघा, 5 चा वर्ग, 5 चा वर्ग तर 25, 25 एकक स्थानी आलं, 5 ते 5 इथं लिहिलेलं आहे. आता याचा उपयोग कसा करायचा ते आता आपण या गणितामध्ये बघणार आहे. चला मित्रांनो, तर आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीच्या ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या असतात तेव्हा तुम्ही काय करायचं, एकक आणि दशक स्थानच्या संख्येमध्ये अशी म्हणजे एकक स्थानी दशक स्थानची संख्या तिकडे सोडायची, बाकीचे राहिलेल्या सर्व संख्या इकडे सोडायच्या. मग राहिला काय विषय,
तर इथं आपण असे दोन पद्धतीचे भाग पाडले. म्हणजे काय, एक आले 44, दुसरे आले 89. मग आता तुम्ही काय करायचं, या 89च्या एकक स्थानी किती आहे, 9 आहे. मग तुम्ही बघायचं की एकक स्थानी 9 कोणत्या संख्येमध्ये येणार आहे, तर एकक स्थानी 9 येणार आहे 3 किंवा 7च्या मध्ये. कुठे येणार आहे, 3 किंवा 7च्या मध्ये. म्हणजेच काय, हे ज्या संख्येची वर्ग आहे त्या संख्येच्या पण एकक स्थानी काय येणार आहे, 3 येणार आहे किंवा 7 येणार आहे. समजलं मित्रांनो, अशा पद्धतीने हे संपलेलं आहे. म्हणजे आता याचं काम संपलं. आता राहिलं काम याचं. कोणाचं काम राहिलं, तर ह्या 44. मग आता आपण अशी संख्या शोधायची म्हणजे ज्या संख्येचा वर्ग 44 अगोदर आहे चिकटून. मग आपण जर बघितलं तर 8चा वर्ग 64 आहे, त्याच्या खाली 7चा वर्ग 49 आहे, जो याच्या पुढे परत त्याच्या खाली 6चा वर्ग. मग 6चा वर्ग किती आहे, 6 36 आहे. किती आहे, 6 36. म्हणजे 6चा वर्ग किती आहे, 6 36 आहे. मग आता बघा मित्रांनो, आता विषय असा राहतोय की 6चा वर्ग म्हणजे काय, 44च्या आतला वर्ग संख्या कुठे 36 आहे, ती कुणाचा वर्ग आहे, 6चा आहे. म्हणजे काय जाणार आहे, दशक स्थानी इथं 6 येणार आहे किंवा इथं 6 येणार आहे. एक तर असा असणार आहे काय, 63चा तर वर्ग हा असणार आहे किंवा 67चा तरी वर्ग हा असणार आहे. आता विषय राहतो की 63चा वर्ग आहे का 67चा वर्ग आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, या दोघांच्या मध्ये असणारी संख्या शोधायची जी का आपल्याला वर्ग एकदम एका सेकंदात करता येतो. तर ती संख्या कुठे आहे, 65 आहे. मग बघा मी काय करतोय, 65चा वर्ग करतोय. 65चा वर्ग केल्यानंतर 5 वर्ग किती येतो, 25 येतं. आणि 6च्या पुढची संख्या किती आहे, 7 आहे. 7 सक 42 येतं. म्हणजे जर आपण 65चा वर्ग बघितला तर तो किती येतो, 4225 येतो, जो की काय आहे, याच्यापेक्षा कसा आहे, लहान आहे. काय आहे, लहान आहे. म्हणजे हा वर्ग काय आहे, मोठा आहे. म्हणजे 63चा वर्ग याच्यापेक्षा पण अजून लहान येईल, पण आपल्याला अजून लहान नको आहे, आपल्याला याच्यापेक्षा मोठा पाहिजे. मोठा कोण असेल, तर मोठा याचा येईल. म्हणजेच काय आलं, उत्तर आपलं काय आलं, 67 आलं. म्हणजे 67चा जर वर्ग केला तर आपल्याला हे मिळणार आहे, म्हणजेच 4489चा वर्ग त्याला 67 आला. ठीक आहे मित्रांनो, आता हे पहिले गणित होतं म्हणून मी तुम्हाला थोडंसं डीप मध्ये समजून सांगितलेलं आहे. आता मित्रांनो पुढचं गणित बघू, जे पटकन आपल्याला सोडून होईल. आता ते गणित काय आहे बघा, इथं आता आपण बघूया. दुसरा संख्या काय आहे, 5329. किती आहे, 5329 ही संख्या आहे, जिचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. परत तीच प्रोसेस, एकक दशक स्थानाच्या संख्येला वेगळं करायचं. मग आता तुम्ही परत बघा, इथे एकक स्थानी किती संख्या आहे, 9 आहे. एकक स्थानी 9 कोणाच्या संख्येच्या एकक स्थानी असते, इथे एकक स्थानी 9 आहे बघा, 3 आणि 7. मी इथं पण तेच आहे. मग एकतर 3 येणार आहे एकक स्थानी किंवा एकतर काय येणार आहे, 7 येणार आहे. मग ह्यांचा विषय संपला. आता राहिला कोण, 53. मग आता तुम्ही अशी संख्या शोधा की जिचा वर्ग 53च्या माग असेल लगेच. मग जर आपण 7चा वर्ग गेला तर 7 7 49 येतं, 8चा वर्ग 64 म्हणजे याच्या पुढे जातो. मग येणार कोण, 7चा वर्ग 49. 7चा वर्ग काय येणार आहे, 49 येणार आहे. म्हणजेच काय, इथे एकतर 73 येईल किंवा एकतर 77 येईल. मग आता विचार राहतो की 73 येईल का 77 येईल. आता याच्यासाठी परत ती स्टेप काय करायचं, यांच्यामध्ये असणारी 75चा वर्ग करायचा. काय येणार आहे, 75चा वर्ग. 75चा वर्ग कसा, 5चा वर्ग आला 25 आणि 7च्या पुढे किती आहे, 8 आहे. मग 8 7 56 आला. किती आला, 56 आला. मग आता तुम्ही या संख्याला याच्याशी कम्पेअर करा. मग ही 75 जे आहे ते याच्यापेक्षा कसे आहे, मोठे आहे. म्हणजे आपल्याला 75 पेक्षा लहान संख्या पाहिजे आहे. काय पाहिजे, 75 पेक्षा लहान संख्या पाहिजे. 75 पेक्षा लहान कोण आहे, 73 आहे. म्हणजे 73चा जर वर्ग केला तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. म्हणजेच 5329चा वर्ग कोणाला, 73 वर्गमूळ काय आलं, तर 73 आलेलं आहे. अशा पद्धतीनं समजलं मित्रांनो. तर चला अजून एक गणित आपण घेऊया. तिसरी संख्या बघा, 4624 या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ काढायचा आहे. परत पहिली स्टेप तीच. पहिली स्टेप काय, एकक दशक संख्येला काय करायचं, वेगळं करायचं आणि त्याच्या एकक स्थानाची संख्या बघायची. त्याच्या एकक स्थानी संख्या किती आहे, 4 आहे. मग ही 4 पुन्हा कोणाच्या एकक स्थानी असणार आहे, तर ही 4 एक तर 2 किंवा 8च्या एकक स्थानी असणार आहे. म्हणजे आपल्या वर्गमूळामध्ये एक तर 2 येईल किंवा एक तर एकक स्थानी काय येईल, 8 येईल. समजलं. आता राहतोय विषय कुठला, आता राहतोय विषय पुढच्या संख्येचा. आता पुढची संख्या किती आहे, 46 आहे. ही कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे, तर 7चा वर्ग 49 आहे. म्हणजे 49 पुढे जातं. मग राहिलं कोण, 6चा वर्ग. मग 6चा वर्ग किती आला, 6चा वर्ग आला 36. म्हणजे इथं काय येणार आहे, इथे एक तर 6 येणार आहे किंवा इथं 6 येणार आहे. मग आता विषय राहतोय की 62चा वर्ग का 68 याचा वर्गमूळ काय येणार आहे. तर आपण परत तीच प्रोसेस, यांच्यामध्ये संख्या 65. 65चा वर्ग काढू, 65चा वर्ग. मग 65चा वर्ग कसा काढायचा, तर 5चा वर्ग आला 25 आणि 6च्या पुढे आली 7 आणि 6 7 43 आलं. मग आता आपण 65च्या वर्गाला कम्पेअर करू. 65चा वर्ग किती आहे, तर 4225 आहे, जो की याच्यापेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे आपल्याला 65 पेक्षा मोठी संख्या पाहिजे आहे, कारण हा याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. 65 पेक्षा मोठी संख्या कोण आहे, 68 आहे. म्हणजेच आपलं वर्गमूळ किती आलं, तर 68 वर्गमूळ आलेलं आहे. समजलं मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. तर आशा आहे की तुम्हाला ह्या पद्धतीच्या ज्या मी काही शॉर्टकट सांगितलेले आहेत त्या तुम्हाला समजलेल्या असेल. तर तुम्ही ह्या शॉर्टकट समजले नसतील तर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला या शॉर्टकट सर्व समजतील. आणि आलस न करता हे सर्व तुमच्या वहीमध्ये उतरून घ्या, जेणेकरून तुमच्या संग्रही राहील आणि परत हा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. तर आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग कसा करायचा, म्हणजे एकक स्थानी 5 असताना वर्ग कसा करायचा आणि एकक स्थानी 5 नसताना वर्ग कसा करायचा, तसंच या व्हिडिओमध्ये एकक स्थानी 5 असताना वर्गमूळ कसे काढायचे आणि एकक स्थानी 5 नसताना वर्गमूळ कसे काढायचे, या दोन्ही टेक्निक आपण बघितलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण वर्ग आणि वर्गमूळ हा दोन्ही टॉपिक आपण काय केले, संपवलेले आहेत. तर आपण आपल्या चॅनलला काय करा, नक्की फॉलो करा आणि धन्यवाद.